झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। संपतराव, थोडी चर्चा करायची होती। परत कसली चर्चा करायची? फुटेज आणले असतील तर दाखवा। एवढा सोन्यासारखा देवीचा उत्सव आयोजित केला, कुठल्या भामट्यानं देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं कोणास ठाऊक? हा हा साहेब, फुटेज घेऊनच आलोय। अबा बघत काय बसला, दाखवा ना। सिद्धीराज, या इकडे या। देवीच्या उत्सवात देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरीला गेलं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन आले। कुठल्या भामट्यानं देवीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलं आणि त्याचं काय केलं देव जाणे। एक मिनिट जरा पुढे घेता का? हे बघा साहेब, इथून व्हिडिओ आहे ना, इथं मंगळसूत्र आहे देवीच्या गळ्यामध्ये। आता आपण पुढचा व्हिडिओ जरा बघू काय होते। हा, हे बघा इथून मंगळसूत्र गायब झालं। अरे असं कसं घडलं? आधीच्या व्हिडिओमध्ये देवीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि दुसऱ्यामध्ये गायब झालं। पण चोरी झालेल्या वेळेचं फुटेज कुठे आहे? हे बघा, फुटेज मध्ये कधी कधी गडबड होते। मी टाइमलाईन चेक करतो। खरा 2 मिनिटांचं फुटेज गायब आहे आणि नेमक्या त्याच 2 मिनिटांमध्ये चोराने मंगळसूत्र लंपास केले। हे चोर चोर काय म्हणतायत? मी चोर नाहीये, मी फक्त देवीच्या कौलाचं पालन केलंय। आता झाली का पंचायत? हा चोरटा चांगला गुन्हेगार दिसतोय, आता पकडायचं कसं त्याला? साहेब, आपण मंदिरात सगळीकडे सीसीटीव्ही लावले, त्यावेळी नेमकं गाभाऱ्यात कोण होतं हे बघितलं आणि त्यांची झडती घेतली तर? अहो, असं करून कसं चालेल? लोक चिडतील। देवीच्या गाभाऱ्यात किती लोक होती आणि त्यात मान्यवर पण असणार, असं कसं करता येईल? देवीच्या भक्तांची झडती घ्यायची? अशी डिलीट झालेली फुटेज मिळवणं म्हणजे जरा जिकिरीचंच काम आहे, शक्यता फार कमी आहे। पप्पा, मी आलोच। आता तू कुठे चाललायस? जरा काम होतं ते आलोच। सिद्धूचा चेहरा पाहिलात का सुनबाई? लग्नाचं टेन्शन आलंय वाटतं त्याला। तिकडं पूर्वीच्याही जीवाला घोर लागलाय। हो, माझ्याही मनात हाच विचार आला आई, बहुतेक पूर्वीलाच भेटून आला असावा। पण एवढं मात्र नक्की की त्यांना दोघांनी एकमेकांबद्दल मनात जिव्हाळा आहे। पण हा जिव्हाळा जिवंत ठेवा, त्या लोकांच बाकीच्या पार्टीच्या कामामध्ये अडकू नका। चोर काय आज न उद्या सापडेल, पण आपल्या सिद्धूचं लग्न तुटू नये यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील, कळलं काय?
मला जरा तुझ्याशी बोलायचंय. येऊ का? हां या ना वहिनी. काय झालंय सिद्धू? असा एकटाच बसून कसला विचार करतोयस? नाही काय नाही येते असंच. हे बघ सिद्धू, मला माहिती आहे तू काहीतरी विचार करतोयस आणि त्याबद्दलच मी तुझ्याशी बोलायला आली आहे. हा असं काही नाही आहे बहिणी, तुम्ही मुगाच विचार करताय. हे बघ सिद्धू, तुझं असं गप्प बसणं, मन मोकळेपणानं न बोलणं एक दिवस तुझ्या अंगलट येणार आहे. असं एकट्यात विचार करण्यापेक्षा मी म्हणते मनात जे काय असेल ना ते सांगून टाक. आणि ही एकच गोष्ट मी किती वेळा समजावली तुला. अहो असं कसं सांगू शकणार आहे मी? हे सगळंच प्रकरण जाम गुंतागुंतीचं होऊन बसलंय आता. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? वहिनी हेच सगळं पूर्वी माझं लग्न, त्यात भावना मॅडम. सिद्धू, हा गुंता तुलाच सोडवायला लागेल. आणि मी तर म्हणते तू सरळ जाऊन सांग ना भावनाला की माझं तुझ्यावर प्रेम आहे. या सगळ्यांनी काय होणार आहे पण आता? आणि तिच्या मनात काय ते कळेल. आणि तिलाही असंच वाटत असेल ना तुझ्याबद्दल, तर मग प्रश्नच संपला. मग तू पूर्वीशी लग्न करायला नकार दे आणि घरच्यांना सांग तुझ्या आणि भावनाच्या नात्याबद्दल. हं? सिद्धू, लग्न हा आयुष्यभराचा निर्णय असतो आणि तू माझ्या लहान भावासारखा आहेस ना, म्हणून फक्त तुझ्या काळजीपोटी बोलायला आले मी इथे. पुढे काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे, पण फक्त घरचे म्हणतात म्हणून पूर्वीशी लग्न करावंस तू असं मला नाही वाटत. बाकी नीट विचार कर. हं? मी येते, काळजी घे. हे सगळं इतकं सोपं नाहीये वहिनी. मी भावना मॅडमना सगळं खरं सांगितलं की मीच त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा मुलगा आहे असं सांगून घरी घेऊन आलो तर त्याचा त्यांना खूप त्रास होईल. परत सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागेल आणि त्यांची बदनामी होईल ते वेगळंच. हे सगळं मला सहन नाही होणार आणि मला यातून कसा मार्ग काढायचा हेच कळत नाहीये. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज